जुने आमचे की काय का ना मारू काय काका नाट्याशी दिले माहिती ना काही तर सगळ्या गोष्टी लागतं काय दोन दिले माहिती ना दोन दिले किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे प्रकरण मिटवण्यासाठी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी देहू पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने उद्योजकाकडून तब्बल 1 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। विशेष म्हणजे संबंधित अधिकारी पैसे घेत असल्याची कबुली देतानाचा व्हिडिओ उद्योजकाने थेट पोलीस आयुक्तांच्या जनता दरबारात सादर करण्याचा प्रयत्न केला। मात्र या गंभीर आरोपाची दखल घेण्याऐवजी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो व्हिडिओ पाहण्याचेही टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे। मी मोहन शिवाजी राऊत, राहणार मामुर्डी देहू रोड। मी एक व्यावसायिक आहे। सुमारे 1-1.5 वर्षापूर्वी मी माझ्या कामानिमित्त माझ्या कारने निघालो असता रस्त्यामध्ये एक आडवी गाडी लावून एक मनुष्य मध्यधुंद अवस्थेत वाद घालत होता। त्याला म्हटलं मी गाडी साईडला घे, मला जाऊन दे। तर त्याने उद्धटपणे उत्तर देऊन तिकडून जायला रस्ता नाही का, तुम्ही तिकडून जाऊ शकता, इथूनच गेलं पाहिजे असं काही नाही। त्याला म्हटलं अरे असं का बोलतो। त्या बोलण्यातून बाचाबाच झाली। थोडंसं बाचाबाचीचं रूपांतर थोडंसं झाटापटीत झालं। त्यानंतर त्याचा दारू प्यायल्याचा वास आला। म्हणलं या माणसाच्या आपण तोंडी लागणं उचित नाही, म्हणून मी निघायला लागलो। तर त्यांनी परत मागून येऊन मला मारहाण करायचा प्रयत्न केला। त्यानंतर मग मी माझ्या एक भावाला वगैरे फोन केला, ते आले। त्यानंतर आम्ही फिर्याद द्यायला गेलो असतो देवरोड पोलीस स्टेशन येथे। ठाणे अंमलदार PSI लखनकुमार वावळे होते। त्यांना म्हणलं असं झालं, मला एक फिर्याद द्यायची। तर त्यांनी थांबायला सांगितलं। मला बराच वेळ थांबायला सांगितलं, अर्धा तास 1 तास। माझ्या मागून हा ज्याच्यासोबत माझा वादविवाद झाला ही व्यक्ती आली आणि त्याचे लगेच त्यांनी फिर्याद घ्यायला चालू केली। मी जाब विचारला, माझी फिर्याद घ्यायला पाहिजे, मी आधी आलो आहे, मला मारहाण झालेली आहे, माझ्या हातावर वन होते, भांडणाचे वगैरे झालेले, झटापटीत लागलेले। तर ते म्हणले नाही तुमची पण घेऊ। असं म्हणत त्यांनी थांबा, तुमचं काय मिटतंय का बघा। थोडासा वेळ घालवला। रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले। त्याच्यानंतर डायरेक्ट आम्हाला बसून ठेवलं आणि म्हणले तुमच्यावर FIR झालेली आहे, तुमचं नशीब आहे की बाबा तुम्हाला तो ॲट्रॉसिटी पण कर म्हणतो। ॲट्रॉसिटी करत नाही आम्ही, तुमची झटापटी झाली, त्याच्यात त्याची बायको भांडणं सोडवायला आली, तर तुमच्याकडून तिचा विनयभंग झालेला आहे, कमीत कमी ते आम्हाला गुन्हे दाखलच करावं लागणार आहे। त्यानंतर मी विनंती केली की बाबा ठीक आहे, माझी पण क्रॉस कंप्लीट घ्या, मला पण मारहाण झालेली आहे। तर ते म्हणले तसं काय घेता येणार नाही। असं म्हणून आम्हाला एकदम टॉर्चर म्हणजे नाही का थर्ड डिग्रीची वागणूक देऊन त्या ठिकाणी पोलिसला बॅड्या टाकून लॉकअपला ठेवण्यात आलं माझ्यासह माझ्या भावांना। त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे एक चुलत भाऊ वगैरे गेले त्यांच्याकडं, ते IO रिपोर्ट मग आमच्या हातात आहे, तुम्हाला जामीन मिळायचा असेल तर मग आम्हाला पैसे द्यावं लागेल। तरी ॲट्रॉसिटी नाही लावली आम्ही रात्री, नाहीतर आम्ही IO रिपोर्ट जर चुकीचा दिला तर तुम्हाला 10-15 दिवस एरवडे जेलला जावं लागेल। असं करत माझे चुलत भाऊ होते, ते बोलले, कशी तरी रिक्वेस्ट केली, त्यांच्याकडून 2 लाख रुपयाची मागणी केली या PSI लखनकुमार वावळे व पोलीस वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार वाघमारे, तत्कालीन PI होते ते, आत्ता सध्या पिंपरी चिंचवडलाच कुठेतरी बदली आहे। आणि हे PSI वावळे जे आहेत ठाणे अंमलदार, ते अजूनही देहू रोडलाच आहे। माझ्या अशा चुलत भावाला पैसे मागितले, पैसे घेऊन मग आम्हाला IO रिपोर्टमधून जामीन मिळाला। त्याच्यानंतर मी त्यांना जाब विचारायला गेलो तर त्यांनी उडवडीची उत्तर दिली। ते म्हणले आता FIR झालेली आहे, आम्ही सांगतो त्या फिर्यादीला मिटवायला, आमच्यावर प्रेशर होता त्यामुळे आम्हाला ही खोटी FIR करावी लागली, असं तसं। मी यांच्या उडवडीच्या उत्तरेला वैतागून अक्षरशः मग वरिष्ठांकडे CP ऑफिसला तक्रार अर्ज दिला की असं माझ्यासोबत अन्याय घडला आहे म्हणून। तक्रार अर्ज दिल्यानंतर मी फॉलोअप घेतला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय उडवडीची उत्तरं दिली, टाळाटाळ दिली, बघू करू। मग नंतर PI बदली झाले, दुसरे PI आले, त्यांच्याशी पण मी बोललो, हे असं झालं आहे, ठीक आहे। तर त्यानंतर मग मला आज ही वेळ आली की तो माझा जो चुलत भावानी जो व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन केलं होतं, थोडक्यात पैसे घेतल्याची कबुली केली आहे त्यात सरळ या PSI लखनकुमार वावळे यांनी, की साहेबांनी 1 लाख घेतले आणि मी आणि माझे सहकारी एक अण्णा बनसोडे म्हणून होते, आम्ही दोघांनी 50-50 रुपये भेटले। हे सरळ या व्हिडिओमध्ये शूट झालेले आहे। त्यामुळे आता माझी एकच विनंती की हा माझा जो अन्याय झालेला आहे ह्याला मला न्याय मिळावा। धन्यवाद। सदर या संदर्भामध्ये मला मोहन सर राऊत भेटले आणि त्यांनी जी काही घटना आहे ती घटना संपूर्ण मला माहिती सांगितली। त्याच दरम्यान मी 13/4/2026 रोजी कमिशनर आपले जे पिंपरी चिंचवडचे आहे विनयकुमार चौबे सर यांना भेटण्याकरिता गेलो होतो। त्यांचा जनता दरबार होता। ही जी काही संपूर्ण व्हिडिओ घेऊन गेलो होतो, पण काही कामानिमित्त विनयकुमार चौबे सर भेटू नाही शकले। त्याच दरम्यान तिथे त्यांचे जे वाचक आहेत, रीडर म्हणतात त्यांना, सिनियर PI नितीन गीते आणि तिथले अजून एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं पद माहीत नाही आहे आम्हाला, सारंग आव्हाड म्हणून कोण आहेत, ते विनयकुमार चौबे सरांच्या चेअरवरच बसले होते। ते लोकांना ॲड्रेस करत होते, बोलत होते काय आपल्या अडचणी आहेत काय नाही। तर त्यावेळेस आमचा टोकन क्रमांक 26 होता
आणि हा टोकन क्रमांक 26 आल्यानंतर आम्ही गेलो, तिथे बोललो. माझा मित्राचा आणि आम्ही एकत्र गेलो. तर तिथे मी त्यांना सांगितलं की सर बाबा असं माझ्याकडे एक छोटीशी क्लिप आहे देवरोड पोलीस स्टेशनची, तर आपल्याला दाखवायची आहे. असं आमच्या मित्रावर अन्याय झालेला आहे. तर सारंग आव्हाड जे कोण असतील ते अधिकारी आणि नितीन गीते यांनी कुठल्याही प्रकारे आमचे काही एक तक्रार ऐकून घेतली नाही. चलो झाले, आता जेवढे टोकन होते तेवढंच आम्ही करू, ह्याच्या पुढे नाही. तर सदर माझी ह्या माध्यमातून आपल्या सर्वांना पोलीस प्रशासन असेल किंवा आपले जे पोलीस महासंचालक असेल यांना एक विनंती असेल की आम्हाला जे आयुक्त लाभलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने सगळा विषय हाताळत आहे. पण एखाद्या व्यक्तीला असं ब्लॅकमेलिंग करून तुमचा विनयभंग होईल किंवा ॲट्रॉसिटी पडेल तुमच्यावर, हे प्रकरणं वाढायला लागलेली आहेत की आम्ही तुमच्याकडनं जर तुम्ही आम्हाला पैसे दिले, आज आमच्या मित्रांकडनं त्यांनी 50,000 रुपये असे 1,00,000-2 लाख रुपये घेतले आणि तुमच्या गुन्हा दाखल करत नाही, सिव्हिअर ऑफेन्स आम्ही दाखल करत नाही, तुम्हाला जामीन कसा सोपा भेटेल ते आम्ही बघू. असे जर पोलीस प्रशासनामध्येच भ्रष्ट पोलीस अधिकारी असतील तर पूर्ण जनतेला न्याय मिळणार नाही. तर माझी ह्याच्या माध्यमातून एक विनंती राहील. आणि त्याच दरम्यान मी माहिती अधिकार पण दिला होता. त्या दरम्यान माहिती अधिकारसुद्धा पोलीस आयुक्तालयामधनं कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. इवन नितीन गीते यांनी तर ही माहिती कुठलीही जनहिताची नसून, त्यामुळे व्यापक जनहिताची माहिती नसून सदरची माहिती आम्ही अर्जदार यांना पुरवता येत नाही, अशी माहिती मला नितीन गीते यांनी दिलेली आहे. बरं, पोलीस स्टेशन हे कुणाच्या घरचं नाही किंवा प्रायव्हेट नाही, पोलीस स्टेशन हे कॉमन आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणारे कुठलंही हे सार्वजनिक प्राधिकरण ह्याला संबोधलं जातं माहिती अधिकारामध्ये. तर त्यांना जनहित आणि व्यापक ही माहिती ती माहिती असं नितीन गीते यांना करता येत नाही. किंवा त्यांचे जे कोण असतील वरिष्ठ अधिकारी सारंग आव्हाड, हे जनतेच्या कराच्या पैशातून हे तिथे बसलेले आहेत. त्यांच्या जनतेच्या करातून त्यांचे जे काही पगार होत असतील, जे काही त्यांचे ड्यूज येत असतील, व्ह्यूज जे काही येत असतील, तर आमचे एकच मागणी आहे की मोहन जी राऊत यांच्यावर जी काही खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा. जी काही खोटी FIR केलेली आहे ती, आणि ह्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. सदर तोपर्यंत जे कोण अधिकारी असतील, पोलीस अधिकारी अण्णा बनसोडे असतील किंवा कोण अजून इतर पोलीस अधिकारी असतील, यांचं त्वरित निलंबन कार्यक्षम अधिकारी आमचे जे CP आहेत, कमिशनर ऑफ पोलीस विनय कुमार चौबे यांनी करावं. कारण साहेबांचं काम खूप एक चांगल्या पद्धतीने आहे आणि पारदर्शकता काम आहे. तर ही एवढी आमची मागणी राहील. सदर या प्रकरणात त्यांनी अशी जी काही माहिती, खोटी माहिती दिली मला की जनहिताची नाही, व्यापक नाही, त्यामुळे मी आता परत ह्याच्यामध्ये अपिलात सुद्धा गेलेलो आहे. प्रथम अपिलात 19च्या 1 प्रमाणे अपिलामध्ये गेलेलो आहे आणि ते अपील मी पोलीस आयुक्तालयामध्ये सादर केलेलं आहे. हे अपील आहे. आणि आता कोणती माहिती देतात आणि कोणती नाही आपण बघूच. पण त्याच दरम्यान तिथले जे परत एक जे अधिकारी आहेत देवरोडचे, ते परत आमच्या मित्राकडून कमीत कमी परत जास्त पैशाची मागणी करत आहे. आता आकडा तो आम्हाला माहीत नाही, पण जास्त पैशाची मागणी करत आहे आणि हे तुमचं प्रकरण मिटवून देऊ आणि तुम्हाला ह्यातनं सोडू, निर्दोष मुक्तता करू, अशा प्रकारे आमचे जे मित्र आहेत व्यावसायिक, त्यांच्याकडे ही मागणी होत आहे. त्याची त्वरित चौकशी होणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत सर्व अधिकारी निलंबित होणं गरजेचं आहे. त्यामुळे पोलीस दलातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता या गंभीर आरोपांची पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कितपत गांभीर्याने दखल घेतली जाते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.